सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी स्तोत्र संहिता याचा 84 अध्याय आणि 8 आणि 9 वचन या ठिकाणी आपण वाचूया। हे सेनाधीश परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक। हे याकोबाच्या देवा, कान दे। हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर। तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव। वाचलेलं वचन देवा आशीर्वादित करो। या ठिकाणी देवाचं वचन आपल्या सर्वांना सांगत आहे की सेनाधीश परमेश्वर प्रत्येक विश्वासणाऱ्यांची प्रार्थना ऐकत आहे। प्रत्येक विश्वासणाऱ्यांची प्रार्थना तो ऐकतो व त्यांच्या प्रार्थनेकडं कान देखील तो देत आहे। त्यांना तो उत्तर देखील देत आहे आणि परमेश्वर त्यांची ढाल होत आहे। परमेश्वर त्यांचं संरक्षण करत आहे आणि जे परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहेत ते अभिषिक्त होत आहेत, ते आशीर्वादित होत आहेत आणि अशा या आशीर्वादित लोकांच्या मुखाकडं परमेश्वराची दृष्टी आहे, नजर आहे। परमेश्वर अशा लोकांकडं नजर लावतो आणि अशा लोकांना परमेश्वर आशीर्वाद देतो, त्यांची प्रार्थना ऐकतो, कान देऊन ऐकतो, त्यांना उत्तर देतो आणि त्यांच्या जीवनामध्ये तो चिन्ह चमत्कार करतो। आणि म्हणून आजच्या या वचनाच्याद्वारे देवानं आम्हाला देखील आशीर्वादित करावं आणि आम्ही त्याचं गौरव करावं। म्हणून आपण जिवंत देवावर विश्वास ठेवूया। आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे, चांगल्यातलं चांगलं आरोग्य दे, त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांचं काम आशीर्वादित कर, त्यांची प्रगती उन्नती कर आणि त्यांना प्रभू तुझ्या नावामध्ये मोठी व्यक्ती बनव परमेश्वरा। त्याच पद्धतीनं त्यांच्या कुटुंबाचं तारण कर, त्यांच्या कुटुंबामध्ये मोठमोठा चिन्ह चमत्कार कर प्रभू। देवा, ही तुझी लेकरं रोज तुझं वचन ऐकत आहेत, पाहत आहेत, तुझ्यावर विश्वास ठेवत आहेत। तर देवा, तू स्वर्गातून या लेकरांना इतका आशीर्वाद दे, इतका चांगला अनुभव दे की त्यांनी प्रत्येक क्षणाला प्रभू तुझं गौरव करावं, तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा। म्हणून बाप्पा, तू त्यांच्या जीवनामध्ये मोठा चिन्ह चमत्कार करून कार्य करून तुझं नाव तू उंच करून घे। येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बाप्पा ऐक, आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल, चिन्ह चमत्कार घडेल आणि तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडेल, तुम्हाला चांगला अनुभव येईल। आणि म्हणून आजच्या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवा, नक्कीच परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि देवाचं गौरव होईल। त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे तुम्हाला रोज देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि रोज तुम्ही आशीर्वादानं आशीर्वादित व्हाल। आमेन।